नमस्कार, मी लक्ष्मी घरगुती चव या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करीत आहे. तर आज पाहणार आहोत आपण करंजी. फराळातले एक पदार्थ आहे तो करंजी. मी इथे ना खोबऱ्याची करंजी बनवणार आहे. तर ही करंजी कशी बनवायची ती बघूया. तर मी इथं अर्धा किलो रवा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून हे मी मळून घेते. आणि आपलं हे मळणं झालं की ह्याला थोडंसं झाकून ठेवायचं. तर 1-1.5 तास झाकून ठेवा. आणि मी इथं आहे ना 2-3 खोबरे घेतलेले आहेत खोबऱ्याचे. आणि मी ह्याला आहे ना असं कट करून घेते. खिसत बसत नाही. आता ह्याला मी मिक्सरला फिरवून घेणार आहे कट करून छोटे छोटे तुकड्यामध्ये करून. तर आता मी आहे ना हे असे तुकडे करून घेऊन ह्याला मिक्सरमध्ये काढून घेते. तर ह्या प्रकारे करून घ्या. आणि ह्याच्यामध्ये मी पिठी साखर टाकणार आहे. तर हे अशा प्रकारे होते आपलं. हे बघा, हे मी असं करून घेते. आणि हे माझ्यावाला आहे ना खीस तयार आहे. आता मी ह्याच्यामध्ये पिठी साखर टाकून मस्त एकजीव करून घेणार आहे. हे मिश्रण आपलं सारण करंजीमध्ये भरायचं. कोणी काय करतं, रवा भाजून सारण करतं, कोणी तिळाचं करतं. आपापल्या आवडीनुसार आपण सारण बनवू शकतो. तर मी इथं खोबऱ्याचं टाकलेलं आहे काही, आणि काही तिळाच्या पण केलेल्या आहेत, पण ते काय मी तुम्हाला दाखवले नाही व्हिडिओमध्ये. तर हे बघू शकता. तर अशा प्रकारे आता आपण आहे ना ह्याला करंजी तयार करूया बनवायला. तर हे माझं पीठ पण चांगलं मुरलं आहे. आता मी ह्याच्यातलं थोडंसं पीठ घेऊन एक अशी आपली हे लाटून घेणार आहे पोळी छोटीशी. आणि ही आपली ही जी आपण पुरी लाटतो छोटीशी ना, ती जास्त पातळ बी नाही आणि जास्त जाड बी नाही. अशा प्रकारे लाटायची करंजीची. नाही फुटत नाही. मग नाही तेलात टाकल्याच्या नंतर करंजी फुटते. तर तुम्ही हे अशा प्रकारे करंजीची लाटून घेऊ शकता. आणि मी ह्याला हातानेच मुरड घालत असते, कारण की मी मुरडवालीच करंजी बनवते. माझ्याकडे साचा नाही आहे तो करंजीचा. तर हे बघा तुम्ही अशा प्रकारे. आणि त्याच्यामध्ये स्टफ करून मी हातानेच मुरड घालून करंजी बनवणार आहे. तर ही मुरड घालायची पहिल्यापासून परंपरा आहे आमच्याकडे करंजीची. कारण की हे कोणत्या पण सणाला आधी म्हणतात करंजी करायची. करंजीची मुरड घातल्यावर संसाराला आळा राहतो असं म्हणतात. तर ही अशा प्रकारे आम्ही मुरड घालतो. तर आमच्या भागामध्ये ही पद्धत पहिल्यापासून येतच. आम्हाला लहानपणापासून असे शिकवल्या जातं. तर हे अशा प्रकारे मी सगळ्या करंज्या करून घेणार आहे. इथं बघू शकता तुम्ही कसं स्टफ करून मुरड करून घ्यायची ती. करंज्याला कसं जितक्या बायका असतील तितके कमी पडतात. आम्ही इथं 2 जणी होतो तरी पण आम्हाला खूप वेळ लागला करायला. 2 जणीनं करून बी आम्हाला ह्याला 2 तास गेले करंज्या करायला. अर्धा किलोच्याच खूप वेळ लागतो करंज्या करायला. तर हे बघू शकता. तर अशा प्रकारे आमची मुरड घालतो आम्ही. खूप छान डिझाईन पडते ही मुरडनी. तर इथं मी एक कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे. आणि इथं मी करंज्या तळून घेणार आहे. सर्व करंज्या करून झालेल्या आहेत. आता तळून घ्यायच्या आहेत छान अशा. जास्त नाही लाल करायच्या अशा. बघू शकतात ह्या अशा प्रकारे करंज्या तळून घ्यायच्या आपल्याला. लगेच तळणं होतात ह्या करंज्या पटपट. ह्या अशा आपल्या करंज्या तळून झाल्या की आपल्याला मस्त हे करायचं. माझं अजून खूप सामान राहिले बनवायचं. खूप फराळाचं राहिले. थोडं 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 चालू आहे माझं बनवणं. तर इथं बघू शकतात अशा प्रकारे ह्या करंज्या मी तळून घेते. तर 4-4 5-5च करंज्या बसतात कढईमध्ये तळायला, जास्त बसत नाही येतं. आणि अशा प्रकारे केलेल्या त्या फुटत पण नाही येतं. नाही तर काही काही वेळेस काय होतं, कोणाच्या करंज्या फुटतात तेलामध्ये, सगळं तेलामध्ये सारण पसरतं. तर हे अशा प्रकारे करंज्या करून आपल्या हे करून घेते मी. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. ह्या माझ्या पूर्ण करंज्या तयार आहेत अशा प्रकारे. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि थँक्यू.